नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही सगळे विचार करत असताल की आज दादा कुठे, तर तुमच्याच कामासाठी तुमच्याच मार्गदर्शनासाठी पुढील काही दिवस दादा ऑफलाईन व्हिजिट्स करतोय, आउट ऑफ स्टेशन आहे, वेगवेगळ्या कॉलेजला व्हिजिट देऊन कसं तुमच्यासाठी अजून चांगल्या गोष्टी आणता येईल याचा विचार करत दादा ऑफलाईन व्हिजिटसाठी गेलेला आहे। तर पुढील काही दिवस आम्ही आहोत तुमच्यासाठी, मी सार्थक आणि आपली टीम दादा सीईटी वाला। तर अजिबात वेळ न वाया घालता चालू करूया आजचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, 15 डेज स्ट्रॅटेजी फॉर MST CET 2025। आज आहे तारीख 4, राहिलेले आहेत 15 दिवस फक्त। 19 एप्रिल ते 27 एप्रिल पेपर चालू होत आहे आपल्या PCM ग्रुपचा। PCBचा पेपर लवकर आहे, पण PCM साठी फक्त 15 दिवस राहिलेले आहे। तर काय करायचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे, कोणत्या स्ट्रॅटेजीज फॉलो करायच्या आहे आणि कसं जास्तीत जास्त स्कोअर करता येईल, 99+ मिळवता येतील आणि तुमचं ड्रीम कॉलेज घेता येईल, तर याचा विचार करूया। सध्या तुमच्या 3 स्टेजेस आहेत। तर काय आहे की काही मुलं आहेत की माझा दादा 20% अभ्यास झालेला आहे। 20% म्हणजे की केलाय थोडंफार, बोर्डच्या एक्झामच्या वेळेस झालंय, पण मला असं सीईटीच्या थ्रू एकदम प्रॉपर आठवत नाहीये। काही मुलं अशी आहेत की दादा माझा 60% अभ्यास झालाय, मी बोर्ड्सला पण चांगलं केलंय आणि माझा सीईटीच्या पर्सेंटाईलच्या हिशोबाने पण माझा बऱ्यापैकी अभ्यास झालाय, बट एवढं काही कॉन्फिडन्स नाहीये की माझे मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करून नाही झालेले। काही मुलं अशी आहेत की डायरेक्ट दादा माझा 100% अभ्यास झालेला आहे। 100% कोणाचा होत नाही, पण दादा माझा झालेला आहे 100% अभ्यास की मी प्रॉपर करू शकतो, बट मला तेवढा कॉन्फिडन्स येत नाहीये। का जर मी पेपरला गेलो मी विसरलो, मला काही आठवलंच नाही, मी पूर्ण ब्लँक झालो, तर मी काय करायचंय। तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी कशाला प्रत्येकाला स्टेप वाईज कसं प्रत्येकाने याच्यावर युटिलायझेशन केलं पाहिजे याचा आपण विचार करूया। तर ज्यांचा 20% अभ्यास झाला आहे त्यांनी आता पूर्ण चॅप्टर वाईज करत बसायचं नाहीये। तुम्ही जर चॅप्टर वाईज शिकत बसले आता, तर तुमचा वेळ खूप व्हायला जाईल आणि तुम्ही अजून डिमोटिवेट व्हाल की हे येत नाहीये, ते येत नाहीये, अजून तुमचं कन्फ्युजन होईल। त्यापेक्षा या मुलांनी काय करायचंय की रिव्हिजनकडे लक्ष द्या, प्रॉपर रिव्हिजन करा। एक टाइम टेबल बनवा की कशा प्रकारे तुम्हाला चॅप्टर वाईज रिव्हिजन करायचे आहे, कसं तुम्ही मॅक्सिमम टाइम देऊ शकता प्रत्येक युनिट वाईज, प्रत्येक चॅप्टर वाईज, प्रत्येक सब्जेक्टला। एक प्रॉपर फॉर्म्युला शीट बनवा की ज्यामध्ये तुमचे टॉपिक वाईज, चॅप्टर वाईज असं सेपरेट गोष्टी बनवा की याचं इतकं युटिलायझेशन आहे, याचा इतका इम्पॉर्टन्स आहे, कोणत्या चॅप्टरमध्ये कोणता टॉपिक मॅक्सिमम वेळेस विचारला आहे, कोणत्या टॉपिकवर मॅक्सिमम PYQ विचारले जाऊ राहिलेत, याचा तुम्ही विचार करा आणि त्या प्रकारे रिव्हिजन करा। बट अशा मुलांनी काय करायचं आहे की ॲटलिस्ट 3 ते 4 दिवसाला मॉक टेस्ट द्यायचे आहेत। ॲटलिस्ट 3 ते 4 दिवसात मॉक टेस्ट द्यायची आणि लास्टचे 2-3 डेज डेली मॉक टेस्ट द्यायची। लास्टचे 2-3 डेजला तुम्हाला डेली मॉक टेस्ट याच्यासाठी द्यायची की तुम्हाला सराव झाला पाहिजे की पेपर कसा द्यायचा आहे, कसा नाही, काय प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ राहिले, कोणते फॉर्म्युलाज इम्पॉर्टंट आहे। आणि मॉक टेस्ट देताना असं नाही की दिवसभर बसलाय एकच मॉक टेस्ट देतोय, एक प्रॉपर टाइम लावा, त्यानुसारच मॉक टेस्ट द्या की म्हणजे तुम्हाला पण प्रॅक्टिस होईल की इतक्या कमी वेळेत कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, कसे प्रत्येक सब्जेक्टसाठी प्रत्येक प्रॉब्लेम्स माझे ओव्हरलुक होतील, मॅक्सिमम क्वेश्चन्स मी सॉल्व्ह करल आणि चांगला स्कोर करल। नंतर येत आहे की ज्यांचा 60% अभ्यास झालाय की दादा मला बऱ्यापैकी येत आहे, बट थोडं कन्फ्युजन आहे की काही टॉपिक्स राहिलेत माझे, काही इझी टॉपिक झालेत, काही हार्ड टॉपिक राहिलेत। 3 प्रकारचे टॉपिक्स घेताय तुम्ही, इझी लेवलचे टॉपिक आहेत, मॉडरेट लेवलचे टॉपिक आहेत, हार्ड लेवलचे टॉपिक आहेत। तर तुम्ही एक तर काय करता की पहिले एक तर इझी लेवल करून घेतो, मला हार्ड लेवल करायचंच नाही, नाहीतर मग मॉडरेट लेवल करतो, हार्ड लेवल सोडून देतो, हार्ड लेवल करतो, इझी लेवल सोडून देतो आणि त्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊन जातं। तर प्रत्येक टॉपिक वाईज वेटेज बघा की कोणता टॉपिक हार्ड आहे, कोणता टॉपिक इझी आहे। असं पण नका करू की सगळे इझी टॉपिक करताय किंवा फक्त हार्डच करताय। प्रॉपर युटिलायझेशन करा आणि त्यानुसार सगळे टॉपिक्स तुम्ही तुमचे जे पेंडिंग आहेत ते कव्हर करून टाका आणि रिव्हिजन द्यायला चालू करा। सेम तुम्ही पण डेली शेड्यूलमध्ये एक रिव्हिजनसाठी प्रॉपर टाइम ठेवा आणि तुम्ही ॲटलिस्ट 1-2 दिवसात तरी एक मॉक टेस्ट दिलीच पाहिजे। प्रॉपर टाइम लावून एक मॉक टेस्ट दिलीच पाहिजे तुम्ही 1-2 दिवसाला, तरी तुम्ही जास्त देऊ शकता, बट ॲटलिस्ट 1-2 दिवसाला एक द्या आणि PYQ सॉल्व्ह करा। या सगळ्यामध्ये PYQ फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। PYQ मधीलच प्रश्न मॅक्सिमम वेळेस विचारले जातात। काय होतं, थोडंफार न्यूमेरिकल चेंजेस असतात किंवा थोडंफार काहीतरी कन्सेप्ट फिरून असते, बट PYQज हेच जास्त प्रकारे विचारले जातात। तर PYQ कडे जास्त लक्ष द्या। नंतर आहे की दादा माझा 100% अभ्यास झालाय, बट मला थोडंसं कन्फ्युजन आहे का पेपरमध्ये गेलो तर विसरलं तर काय। अशा मुलांनी काय करायचंय की
रिव्हिजन द्यायची आहे, बट रिव्हिजन इतकी सिंपल करून ठेवा की फक्त मी 2-3 लाईन वाचल्या की मला तो पूर्ण टॉपिक आठवला पाहिजे. एकदम 1-2 लाईनमध्ये, मॅक्सिमम 2-3 लाईनमध्ये एक पूर्ण टॉपिक माझा रिवाइज होईल इतकं शॉर्ट लिस्ट करून ठेवा. टॉपिकमध्ये फक्त मेन इम्पॉर्टंट जे शब्द आहे तेवढेच लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही रिव्हिजन करायची. आणि ज्यांचा पूर्ण अभ्यास झालाय, ज्यांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे, यांनी डेली एक मॉक टेस्ट द्यायची म्हणजे द्यायचीच आहे. डेली एक मॉक टेस्ट दिल्याने तुमची जी काही प्रॅक्टिस होईल ती तुम्हाला 99% पर्यंत नक्कीच नेऊन ठेवा. स्वतःत एक कॉन्फिडन्स ठेवा की कसा मॅक्सिमम स्कोर करता येईल, मला माझं ड्रीम कॉलेज कसं भेटल आणि मी सगळ्यांपेक्षा जास्त वरती स्कोर करून त्या बॅचचा टॉपर पण होऊ शकेल किंवा मला 99% माझं ड्रीम कॉलेज COEP PICT पर्यंत जायचंच आहे. तुम्ही अभ्यास करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवू नका की कसं मार्क्स पडेल, कसं काय होईल, काय नाही. हे नाही, लक्षात एक ठेवायचं की मला चांगला स्कोर करायचा आहे, मला माझं ड्रीम कॉलेज अचीव करायचं आहे. त्या हिशोबाने तुमचं प्रिपरेशन असलं पाहिजे. लास्टचे 15 दिवस आहे, या 15 दिवसात तुम्ही जे करा ते तुमचे पुढचे 4 वर्ष ठरवणार आहे डिग्रीचे. त्यामुळे प्रॉपरच अभ्यास करा, सगळ्या गोष्टी कव्हर करा. डेली तुमच्याकडे आहेत की दिवसभर अभ्यास करतोय दादा पण मग असं प्रॉपर युटिलायझेशन नाही होते, काय करू काय नाही असं होतंय, बरंच काही काही प्रॉब्लेम्स आहे, घरचे काम सांगताय, अजून काही होतंय, काय 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 काय. पुढचे काही दिवस बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या. आपल्याला फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे. दिवसातले आहेत 24 तास, यातले 12 तास तुम्ही सोडून द्या. 12 तास तुम्ही झोपले, 12 तासामध्ये तुम्ही अजून काय केलं, जेवले, आंघोळ केली, आवरलं, अभ्यास केला, अभ्यास सोडून द्यायचा. तुमचा रिलॅक्सेशनसाठी प्रॉपर आहे 12 तास. 24 तासामधले 12 तास तुमचा आहे रिलॅक्स टाइम. झोपा, खेळा, काय करायचं ते करा. खाली राहिले 12 तास. बट असं पण नाही की 12 तास सलग अभ्यास करायचा. एक प्रॉपर मध्ये मध्ये गॅप ठेवा, त्या हिशोबानेच अभ्यास करा. यातले तुम्हाला डिवाइड करायचं आहे सब्जेक्ट वाईज 4-4 तास. 4 तास फिजिक्स, 4 तास केमिस्ट्री, 4 तास मॅथ्स. आता या 4 तासामध्ये तुम्हाला याचं काय आहे तर 2 तास तुम्हाला द्यायचे रिव्हिजन. 2 तास तुम्ही प्रॉपर रिव्हिजनच केली पाहिजे. तुम्ही चॅप्टर वाईज करा, टॉपिक वाईज करा, युनिट वाईज करा, जे अवघड टॉपिक आहे ते करा, काही पण करा. बट तुम्हाला लक्षात ठेवा की तुम्हाला पुढच्या 10 ते 15 दिवसात पूर्ण सिलेबस कव्हर झाला पाहिजे. ऍटलिस्ट 90% तरी सिलेबस कव्हर झाला पाहिजे. त्यामुळे डेली 2 तासमध्ये त्या चॅप्टरची रिव्हिजनच करायची. 1 तास सॉल्व्ह करायचे तुम्हाला PYQ. मॅक्सिमम PYQ करताना काय करायचं की ज्या टॉपिकची तुम्ही रिव्हिजन करताय त्याच टॉपिकचे PYQ सॉल्व्ह करा. बेटर अंडरस्टँडिंग होईल. एखादी नवीन कन्सेप्ट त्यात समोर आली तर तिचा लगेच तुमची रिव्हिजन होऊन जाईल आणि तो टॉपिक तुमचा प्रॉपर अभ्यास केला जाईल. त्याचा राहिलेला 1 तास आहे त्यात तुम्हाला द्यायची त्या सब्जेक्टची मॉक टेस्ट. ऑनलाईन एखादी मॉक टेस्ट बघायची किंवा आपल्या बुक्सच्या बॅक साईडला पण दिलेल्या असतात की लास्ट इयर क्वेश्चन पेपर वगैरे. तर त्या 1 तासामध्ये ते प्रॉपर टाइम लावूनच सॉल्व्ह करायचे तुम्हाला ते क्वेश्चन्स. फिजिक्सचे 50 प्रश्न सॉल्व्ह करा, केमिस्ट्रीचे 50 प्रश्न सॉल्व्ह करा, मॅथचे 50 प्रश्न सॉल्व्ह करा. या 1 तासात तुम्ही मॅक्सिमम टाइम देऊन कसे सॉल्व्ह होतील याचा विचार करा. थोडंफार पहिले तुम्हाला वेळ जाईल की 1 तासात नाही होते सॉल्व्ह, 1-1.5 तास लागेल, नंतर 1.25 तास लागेल, 1 तास लागेल. बट कुठेतरी तुम्ही स्टेबल व्हाल या 15 दिवसात की 1 तासात माझा पेपर सॉल्व्ह करून होतोय, मला आता कॉन्फिडन्स येतोय. अशा प्रकारे जर तुम्ही तुमचं प्रॉपर शेड्यूल बनवलं तरच सगळ्या गोष्टी होणार आहे. तरच तुम्हाला तुमचा अभ्यास पूर्ण झाल्यासारखा वाटेल आणि एक चांगला कॉन्फिडन्स येईल तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना. तर असाच अभ्यास करत राहा. अजून काय अडचण आलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता इथून पुढे लास्ट 15 डेजमध्ये काय काय करायचंय या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. तर तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. पुढील काय अडचण येतील त्यासाठी आम्ही आहोत तुमच्या सोबत कायम आहे दादा CET वाला. थँक्यू.